इकडून बघू शकता तुम्ही. वाव, काय नजारा आहे. सी पूर्ण सगळं दिसतंय हिरवगार एकदम. आणि फायनली आपण मंदिराकडे पोचलेलो आहोत. हे मागे जे बघत असाल तुम्ही, हा आहे मंदिराचा कळस. तुम्हाला सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय मंडळी, तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बदलापूरला खंडोबाचं खूप फेमस मंदिर आहे, तिकडे आपण चाललेलो आहोत. आणि आता आपल्यासोबत आहे आदित्य. कसा आहेस? आफ्टर अ लॉंग टाईम. योगा आपण एकत्र आता 15 ऑगस्टची राईड आहे. तर 15 ऑगस्ट तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. येस, चला. आदित्य मिराशी ब्लॉगकडून तुम्हाला सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण चाललेलो आहोत बदलापूरला खंडोबाचं खूप मोठं मंदिर आहे, तिथे एक पण एक्सप्लोअर करणार आहोत. तर जाणार आहोत आपण, तर तुम्हाला दाखवू. चला तर मग. आदित्यने बाईक आणलेली आहे, तर बाईकने आपण चाललेलो आहोत. आदित्य रेडी? हो, रेडी आहे. चला तर मग. इकडून आपण आलो, इकडे आता आपण पेट्रोल टाकू आणि इकडून आपण आता जाऊ पुढे. आणि हा आता आपण मॅप लावलेला आहे आणि आता आपण निघालो आहोत पुढे. माहीत नाही माझा आवाज येतोय की नाही, पण पाऊस खूप जास्त झाला आहे ना आदित्य. आणि बघा, पाऊस खूप जास्त आहे आणि इथे सगळी माणसं थांबली आहेत जी बाईकने चालली आहे ती. खूप भारी पाऊस येतो आहे. गुड. ओके, बघा बटाटा लावतो आहे. त्याने जर तुम्हाला पावसाचं दिसत नसेल तर डायरेक्ट बटाटा कापून घ्या आणि आजच्यावरती त्यामुळे पावसाचं पाणी मिररवरती थांबत नाही, त्यामुळे मागचा व्ह्यू म्हणजे दिसणार क्लिअर. तर छान आयडिया सांगितली आहे आदित्यने. मिररवरती लावल्यावरती पावसाचं पाणी याच्यावरती थांबत नाही. नाईस आयडिया. जुगाड जुगाड जुगाड. तर मित्रांनो, आता आपण इथे मागे खायला आलो आहेत काहीतरी. इकडे आपण थांबलो थोडा वेळ, पाऊस पण खूप पडत होता. आता पाऊस थोडा कमी झाला आहे आणि इकडे तुम्ही मागे बघू शकतात फास्ट फूड अँड स्नॅक्स कॉर्नर. इथे आपण आता काहीतरी खाऊ. कसं वाटतं तुला? मस्त. तुला कसं वाटतं? चल काहीतरी खाऊन घेऊ. बघू शकता तुम्ही मिसळ पाव आणि डोसा आलेला आहे. पेपर डोसा मागवला काय? पेपर डोसा ना? मसाला डोसा सांगितलेला त्याला. बघू आता, खाऊन बघू. आणि चटणी आहे, एक नारळाची आहे आणि एक सांबर. एक नारळाची आणि एक एक सांबार. आणि ते आपण मागवलं आहे मिसळ पाव मागवला आणि फरसाण, कांदा, लसूण आणि पाव. तर आता आपण नाश्ता करतोय, तर म्हणजे या करायला नाश्ता तुम्ही बस. सो फायनली आपण आता इथे ब्रेकफास्ट केलेला आहे. ब्रेकफास्ट आणि बेसिकली ब्रंच आम्ही दोन्ही एकत्र केला, बिकॉज पुढे जाऊन आय डोंट नो की आपल्याला काय खायला मिळेल पुढे आणि काय असेल आय डोंट नो. तर म्हणून आपण आता इथे ब्रंच केलेला आहे. आपण इथेच एकदम केलेलं आहे, पोट भरून खाऊन घेतलं दाबून एकदम. ओके, तर आपण जे मिसळपाव खाली त्याच्यानंतर 2 पाव अजून एक्स्ट्रा आपण घेतले. तर आपला जो पूर्ण खर्च आहे किती होणार आहे ते सगळं एंडला आपण सांगूच. आता किती राहिलं आपला? 30 किलोमीटर बाकी आहे. तर 1.5-2 वाजतील आपल्याला त्यापर्यंत. 30 किलोमीटरचा पॅच थोडा बाकी आहे, तो आपण करू आता कंप्लीट. चला आपण जाऊ आता पुढे. मंदिरापर्यंत पोचलेलो आहोत आणि मागे मुळगाव म्हणून आहे, तिकडून तुम्हाला घ्यायचं आहे राईट आणि तुम्हाला दाखवतो मी समोर. हे तुम्ही बघू शकतात, कृष्णा पुदाजी नाना कराळे प्रवेशद्वार. आणि तिकडे मूळ गाव होतं आणि तिकडून आपण इकडे आलेलो आहोत आता. सो इकडून आपल्या ह्या पायऱ्या चालू होणार आहेत. जसं तुम्ही मुळगावला आलात तिकडून तुम्हाला राईटला जायचं. राईटला 1 किलोमीटरवर आहे हे मंदिर, जे खंडोबाचं खूप मोठं मंदिर आहे. आणि इकडून आता आपण वरती चाललेलो आहोत. आणि हे बघा, इकडून पायऱ्या चालू होणार आहेत. इकडून 500 पायऱ्या आहेत
ज्या आता चालू होणार आहेत. तर आदित्य एक्सायटेड? चल ट्रेक नाही हे तरी होईल आपलं. आता आपण पायऱ्या चढायला चालू केलेलं आहे. जर तुम्ही बाईक आणला असाल तर इथेच पायथ्याशी बाईक पार्क करू शकतात. हे बघा इकडून बघत असाल तिथून आपण आता पायऱ्या चढायला स्टार्ट केलं आहे आणि इथून आता आपल्याला वरती जायचं आहे. चला आदित्य वरती भेटू आता डायरेक्ट. 500 पायऱ्या जीवदानीला पण तेवढ्याच आपण तेवढ्याच आहेत ना? हां बघूया आता आपण. ठीक आहे चल. येस. तर इथून 2 रस्ते आहेत. इकडून नको जाऊया आपण, इकडनं जाऊया. सगळेजण इकडनंच जात आहेत तर जाऊ आपण. जाऊया मग चल. तर हे पहिलं स्थान बघू शकता तुम्ही आणि इकडून तुम्ही ग्रीनरी बघू शकता. सो एवढं आपलं झालेलं आहे. आता बाकीचं पेंटिंग आहे ते आपण आता करू. आता आपल्या 350 पायऱ्या झालेल्या आहेत. आय थिंक एकूण 500-550 आहेत. ते समोर बघू शकतात मंदिर आलं आपलं. थोड्याशाच पायऱ्या राहिल्यात आणि इथे आपण चपला काढू शकतो. समोरची ग्रीनरी जे तुम्ही बघू शकतात सुंदर आहे, एकदम छान बघू शकता तुम्ही. मस्त एकदम. आणि फायनली आपण मंदिराकडे पोचलेलो आहोत. हे मागे जे बघत असाल तुम्ही हा आहे मंदिराचा कळस आणि आता आपण आतमध्ये मंदिराचं म्हणजेच देवाचं खंडोबारायाचं दर्शन करायला जाणार आहे. आणि ते खूप विस्तृत मंदिर आहे खंडोबाचं. सो आपण आतमध्ये आता एंटर करू. इकडून नजारासुद्धा खरंच खूप भारी आहे. तुम्हाला दाखवू शकता तुम्ही. वाव काय नजारा आहे. सी पूर्ण सगळं दिसतंय हिरवगार एकदम. कसं आहे आदित्य? मस्त छान आहे ना? चल आपण आतमध्ये आता. काय एकदम पूर्ण हिरवगार झालेलं आहे. हां बरोबर. चल आपण आता दर्शन करू. इकडूनच ॲक्च्युली आपल्याला एंट्री करायची आहे. मागे जे बघू शकता तुम्ही तिकडून, तर इथूनच आपण आता एंट्री पण करणार आहोत. मंदिराचा कळस आणि इकडूनच आपण हा नजारा बघतोय. जबरदस्त. आणि बघत असाल आपण मंदिराकडे आलो. मला माहीत माझा आवाज येतोय की नाही, पण आता पाऊस इथे येतोय पूर्ण. आता जे तुम्ही बघत असाल इकडे पूर्ण आणि सगळी माणसं पण इथे जमा झाली आहेत जे तुम्ही बघू शकता इथे. आणि बघू शकता तुम्ही पूर्ण धुकं आलं आहे. आणि हा समोर तुम्ही बघत असाल हा मागचा पण भाग आहे. हा मंदिराच्या मागचा भाग आहे. छान असा पाऊस पडतो इकडे. आणि आता आपण इथून चाललेलो आहोत खाली. तर पायऱ्या उतरायला आपण आता स्टार्ट करत आहोत. मंदिराच्या पायथ्याशीच एक दुकान आहे, तिथे आपण आता थांबलेलो आहोत आणि आपण आता खालती उतरलेलो आहोत. आणि इथून आता आपण घरी चढणार आहोत. तर बजेट काय आहे ते तुम्हाला मी सांगतोच. जरा पाऊस आहे, पाऊस झाला की आपण परत मुंबईला जायचं आहे. तर जस्ट आपण आता पायऱ्या उतरून खालती आलेलो आहोत. 500 पायऱ्या आपण चढलो. 2 ते 2:15 वाजता आपण चढायला स्टार्ट केलं आणि आता वाजले आहेत 4. तर 4 वाजता आपण खालती आलो आहोत. 25 मिनटं लागली आम्हाला चढायला आणि नंतर मग तिकडे आम्ही शूट केलं आणि ते सगळं. नंतर आता आपण खालती आलेलो आहोत. आता पाऊस आहे. पाऊस गेला की आपण मुंबईचा प्रवास परत चालू करू. तर मंडळी आता पाऊस थांबलेला आहे आणि आपण थोडंसं पुढे आलेलो आहोत. तर आता आपण परत मुंबईला चाललेलो आहोत आणि हा जो ब्लॉग आहे आता आपण इथे एंड करतो आहे. खंडोबाचं
खूप मस्त आणि विस्तृत मंदिर याचं आपण आता दर्शन घेतलेलं आहे आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे. एवढंच सांगेन मी, थोडंसं जपून चढा आणि काळजी घ्या चढताना. बाकी मंदिर खूप चांगलं होतं. 500 पायऱ्या आहेत, तर तुम्ही जाऊन येऊ शकता. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत तुम्ही तिथे नक्कीच जा. पावसाळ्यामध्ये विजिट करा, खरंच खूप छान आहे तिकडे. ते जे नेचर आहे आणि सीन्स आहेत. तर आपला एकूण पर पर्सन 400 रुपये खर्च झालेला आहे, कारण आपल्याकडे गाडी होती. तर गाडीचं पेट्रोल आणि फक्त आपण एक वेळचं जेवलो आहोत. चढताना तुम्हाला एनर्जी लागेल तर थोडंसं खाऊन घ्या. बट मला असं वाटतं की जर तुम्ही ट्रेनने आलात आणि तिकडून शेअर टॅक्सीज आहेत, तर तसं आलात तर मे बी तुमचा खर्च कमीसुद्धा होऊ शकतो. आय थिंक 150 किंवा 200 होऊ शकतो. तर तसा खर्च पकडून तुम्ही इथे या. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. बाय.